कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असलंच पाहिजे. तर मी आली आहे CSMTला. ठीक आहे. इथे आज परत तुम्ही बघू शकता मागे गर्दी खूप आहे आणि कसं तरी इन्फॉर्मेशन किंवा फिजिकल एक्झाम आहे मला वाटतं त्यांची. आणि आज मी डब्याला मस्त आणलं बटाट्याची भाजी, चपाती, कैरी. ठीक आहे. ते तुम्हाला दाखवेलच. सकाळी उठून लवकर बसले. ऑफिसला निघताना रिधानला पण क्लासला सोडलं, म्हणजे क्लाससाठी सोडलं आणि मग मी आली. थोडं 5 मिनटं लेट आहे. मग लेट म्हणजे 10-5 झालेत. ठीक आहे. आधी निघाली आहे ऑफिसला. 10 मिनटात पोहोचेल मी ऑफिसला, म्हणजे लेट माग तरी आज काय लागणार नाही आहे माझं. आणि जाम गरम होतं, मला सुचत नाही मी काय करू. असं इतकं गरम होतं आहे ना की सारखा घाम येतो आहे. ऑफिसमधनं बाहेर, एक तर घरातनं बाहेर पडायची इच्छा नाही आहे, तर दुसरं ऑफिसमधनं बाहेर पडायची इच्छा नाही. आणि तसं एकदा मला रिधानच्या ओरिएंटेशनला जायचं स्कूलमध्ये, त्यामुळे उद्या सुट्टी घेतली मी. माझ्या ओरिएंटेशन आहे, बँकेची 2 कामं आहेत ती करणार, मग डन. काल रात्री रिधान्याने माझी बुक घेतली. फाडत होती काळी. ठीक आहे. तिने फाडली. मला एरोप्लेन बनवायचं आहे. जेव्हापासून तिने रिधानचं एरोप्लेन बनवलं बघितलं ना, मला एरोप्लेन बनवायचं आहे. ते एरोप्लेन बघते, उडवते आणि दर 2 मिनिटांनी अजून एक पेज हवं असतं. मला वाटतं मला आता रद्दी विकत घ्यावी लागणार आहे. काय नाही, पोरगी ऐकतच नाही. ठीक आहे. मी पळते, नाही तर उशीर होईल. भेटूया संध्याकाळी. बाय. सो माय टुडे लंच इज बटाट्याची भाजी. कोथिंबीर संपली होती, सो नाही टाकली. मस्तपैकी कैरी आणि चपाती. ओके. माझ्याकडे अजून एक आहे, थांबा दाखवते. घरची तिखट भेळ फॉर लाईक मचकिन, किंवा मध्ये मध्ये लागणारी छोटीशी भूक पण खूप ते स्पायसी झाली आहे. हॅलो पीपल, कसे आहात? म्हणजे तर असलं पाहिजे नाही. तर मी निघाली ऑफिसमधनं. म्हणजे सॅटर्डे आहे आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी उद्या भेटणार आहोत. कॉलेजच्या मैत्रिणी आहोत. आय विश फिंगर क्रॉस कोणी टांग ना देव यार या म्हटलं. आणि सगळ्यात जास्त चान्सेस माझे असतात. मी याची सगळ्यात जास्त टांग देते माझ्या फ्रेंड्सला. बेशरम आहे, मला माहिती आहे. बट कधी कधी सिच्युएशन्स येतात वेअर यू कांट बी. ओके. तर असंच होतं दरवेळेस माझ्या बाबतीत. आय डोंट नो वाय, बट होतं. ठीक आहे. अशी इम्पॉसिबल सिच्युएशन येते की मी नाही अवॉइड करू शकत. आणि उद्या पण तेच झालं आहे. काल रिधानच्या स्कूलचं ओरिएंटेशन आहे 11:15 ते 12:15. आम्ही सगळ्या 12 वाजता भेटणार होतो. आणि जे मी तुम्हाला बोलली ते झालं. मग मी सगळ्यांना सांगितलं मी आता 1 वाजेपर्यंत येते, कारण मला पवईपासून RCTला जायचं आहे. रिधानच्या स्कूल पवईला आहे, जायचं मला RCTला. ठीक आहे. आणि त्यात मला घरी यायला पण थोडंसं काम आहे, जे मी उद्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. ओके. उद्याचा व्हिडिओ मला वाटतं खूप मोठा असणार आहे, कारण का उद्या मी माझ्या सगळ्या फ्रेंड्सचा, म्हणजे उद्याचा व्हिडिओ ते लोक माझ्याबद्दल जे कंप्लेंट सांगणार ते तुम्हाला खरंच ऐकून खूप हसायला आहे. असे नालायक लोक आहेत माझे फ्रेंड्स. बट ठीक आहे, इट्स ओके. गाणं, मला ते गाणं मी गाऊ शकत नाही. ते तुम जैसे सहारा है दोस्तों. ठीक आहे. तर मी लवकर व्हिडिओ शूट नाही करायला घेतला. मी काहीतरी ऐकत होते आणि मी त्याच्यातच गुंग होते. आणि कॉन्सेप्ट काही छान असतात. आणि अजून एक उद्या ठरण्यासाठी पण काहीतरी करायचं मला. ते उद्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. मी सांगणार नाही आहे. सिम्पल आहे, छोटंसं आहे, बट काहीतरी आहे तिच्यासाठी. ठीक आहे. तर बघूया काय करता येतं तिच्यासाठी. आणि सांगते मग मी तुम्हाला काय करणार आहे मी. पण मला वाटतं सांगण्यापेक्षा दाखवलं बरं, कारण मला आत्ता तशी एक छान आयडिया आली आहे. आणि उद्या मला वाटतं आहे मला रिधानला घेऊन जावं लागणार आहे आमच्या रियुनियनसाठी. आणि पप्पा गावावरून आले, भरपूर सारे आंबे आणि गोष्टी आणल्यात, तर त्यांनाही भेटणार आहे मी आज. गावी गेले होते मम्मी पप्पा, मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि मम्मी गावीचे, मम्मीने मामाला बोलवलं आहे आणि ती आता तिच्या माहेरी चालली आहे. पप्पा इकडे आलेत, तर मग ही चालली तिकडे
म्हणजे कसं असतं ना, कितीही वय झालं तरी मुलींना त्यांचं माहेर काय सुटत नाही. पण हे पण फॅक्ट आहे की जोपर्यंत तुमचे आईवडील आहेत तोपर्यंतच तुमचा माहेर आहे, असं मी खूप वेळा ऐकलं आहे. आणि फॅक्ट पण आहे, मला पण असं वाटतंच ते. कारण का जेवढं तुमचे आईवडील तुमच्यावर प्रेम करतात, मे बी त्यांच्यानंतर कोणी नाही करू शकत. तुमची मुलं करतात, पण ॲट द एंड ऑफ द डे आईवडील असतात ते आईवडील असतात आणि मुलं ती मुलं असतात. हा फरक पडतो, ठीक आहे. त्यामुळे जोपर्यंत तुमचे आईवडील आहेत तोपर्यंत तुमचं माहेर पण एन्जॉय करून घ्या. कारण का नंतर मग त्याला काही अर्थ उरत नाही असं मला वाटतं. हे सगळे माझे पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत, बाकी कोणाचे नाही आहेत. कोणाला ऑफेंड झालं असेल तर तो तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे गाईज. प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतं, ठीक आहे. तर ती पण खुश आहे. आज मामा घ्यायला आला होता, तिला गेली पण असलं आतापर्यंत ती खामगावला, ठीक आहे. तर पप्पा नाही तर ती पण फुल एन्जॉय करून घेते. आता पप्पा येणार संध्याकाळी आंबे ते सगळे घेऊन, आणि खूप साऱ्या गोष्टी आणल्या त्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. पप्पांनी गावाला काय काय आणलं माझ्यासाठी, ठीक आहे. तिला काय सी यू सून, बाय बाय. आणि किचनमध्ये पसारा पण करतोय, तुम्हाला फक्त घरी करून गेली. आणि कधी कधी ना टाईम एवढा होतो की मी तर मग असं आपलं सगळ्यांची जेवढं केली मी कपडे पण मारत होते जेणेकरून लोकांचं काम होणार नाही. आणि मला भांडी सगळी एकत्र अशी एक वगैरे त्याने ती खराब होतं. तर आणि भांड्यांना तेलकटपणा पण तसाच राहतो. तर मी भांडी एका साईडला ठेवते जेणेकरून त्यांना तेलकटपणा एकमेकांचा लागू नये. आणि मग एक एक करून घेतो की जरी एकत्र घासून ठेवली तरी ती चांगली निघतात. आता भेटण्याचं जेवण झालं आहे, तुम्हाला भरून झालं आहे. मी डाळ भात करायचं संध्याकाळी फिक्स असते की तुला डाळ भात खायचा असतो, ठीक आहे. आमचं पण फिक्सच असं कारण का दुपारी चपाती खातो. शाळेत लागला क्लासवर लागला सगळी मजा मस्ती झाली, टी व्ही बघितला, मोबाईल खेळला आणि आता गेल्या झोपायला त्याच्या आईवर, ठीक आहे. आता येईल त्याच्या मनात कधी येतं येऊन किंवा कधी कधी रात्रीचा पण हॉलमध्ये झोपतो. त्याचं तुम्ही कधी सांगू शकत नाही की बाबा त्याचा मूड काय चालणार, ठीक आहे. आणि त्याला थंडी वाजत नाही, तो ए सी फास्ट करून कंबल लगेच पांघरून लगेच झोपून जाते. असा मुलगा आहे. आजकालच्या मुलांना जास्त गरमी सहनच होती आपल्यासाठी. आता माझे जेवण जी पुढे भांडी नाही आता सारखी जेवण झालं कमी भांडी जाम कंटाळा जो ठीक आहे. आज जेवणामध्ये काय होतं, डाळ भात होतं, सकाळची भाजी होती तेच खाल्लं आणि बस डाळ भात होतं. आज त्या भाकऱ्या वेगळ्या केल्या करायला सिंबालाच एक भाकरी केली नाही केली, सिंबाला पण भाकरी नाही केल्या. आज असं जेवण साधं. आईने पण काही अंड्याचा पोळा वगैरे काढला नाही शुक्रवार असून पडलंच. सो भेटूया उद्या नवीन ब्लॉगसोबत नवीन. आता मी मला 15 आवडून घेते, ठीक आहे.